नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो. फिजिक्समध्ये एक स्टॅटिक फ्रिक्शन आणि कायनेटिक फ्रिक्शन अशा दोन कन्सेप्ट आहेत. रोलिंग फ्रिक्शन पण आहे, परंतु आपण स्टॅटिक फ्रिक्शन आणि कायनेटिक फ्रिक्शन अशा दोन कन्सेप्ट आहेत. तर अकॉर्डिंग टू सचिन किरस थिअरी ऑफ टाईम कंपन्सेशन, सन इंटिग्रेट आणि मून डिफरन्शिएट या थिअरीशी त्याचा काही संबंध आहे. तर तसं बघायला गेलं तर सन इंटिग्रेट आणि मून डिफरन्शिएट या थिअरीचा प्रत्येक गोष्टीशी संबंध आहे. मून डिफरन्शिएट्स द मॅटर आणि सन इंटिग्रेट्स द मॅटर. मून डिफरन्शिएट्स द मॅटर. मॅथमॅटिकच्या भाषेत सांगायचं गेलं तर मून डिफरन्शिएट द फंक्शन आणि सन इंटिग्रेट द फंक्शन. मून डिफरन्शिएट द फंक्शन आणि सन इंटिग्रेट द फंक्शन. तर स्टॅटिक फ्रिक्शन जे आहे ना, ते सन आणि अर्थ यांच्या दरम्यान जे फ्रिक्शन असतं ते आहे. आणि कायनेटिक फ्रिक्शन जे आहे ते सन, अर्थ आणि मून यांच्या दरम्यान आहे. हा एक रिव्होल्युशनरी सिद्धांत आहे. तर ह्याच्याबद्दल जास्त डिटेल मी माझ्या पुस्तकामध्ये, माझ्या थिसिसमध्ये लिहिलेलं आहे. वाचकांना त्या थिसिसचं नाव माहीतच आहे, त्या पुस्तकाचं नाव माहीतच आहे. सचिन किरस थिअरी ऑफ टाईम कंपन्सेशन, सन इंटिग्रेट अँड मून डिफरन्शिएट. तर वाचकांनी हे पुस्तक वाचावं आणि त्याच्या प्रतिक्रिया कळवाव्यात ही नम्र विनंती. थँक्यू. धन्यवाद.